about the second one theorem is perpendicular axis theorem. तर perpendicular axis theorem मध्ये काय बघायचंय? आता मात्र इथे आपण तीन ऍक्सिस कन्सिडर करणार, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. मग या तिन्ही ऍक्सिस मध्ये कन्सिडर करत असताना जर एखादा पार्टिकल आपला जर एका एक्स वाय प्लेन मध्ये असेल आणि तिसरा पार्टिकल त्या प्लेनला कसा असणार आहे, जर परपेंडिक्युलर असेल, तर त्या ठिकाणी तो जो रिझल्टंट आहे तो रिझल्टंट म्हणजे आयझेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. तर अशा पद्धतीने परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं इक्वेशन येतं. लास्ट लेक्चरला हिचं मी इंट्रोडक्शन केलेलं होतं, आता आपण त्याचं डेरिव्हेशन कम्प्लीट करूया. सो वी नो दॅट this is a rigid body. Okay, so this rigid body rotating with some velocity. So in this case it is a y axis, it is x axis and it is z axis. So x axis, y axis and z axis. The intercept of these three axes is O. So we have to consider this rigid body consists of number of particles, but we have to consider a single particle as like a P, and this particle which is placed in x y z plane. मग या P पॉइंटचा x ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स किती आहे हे काढण्यासाठी काय करणार आपण, त्या पॉइंटपासून x ऍक्सिस वर काय केलं आपण, परपेंडिक्युलर टाकलं. त्या P पॉइंटचा y ऍक्सिस पासून हे डिस्टन्स काय झालं, x डिस्टन्स झालं. त्या P पॉइंटचा y ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स किती आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण y ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. This is P point. So y axis पर perpendicular draw केला at point N, x axis पर draw केला at point M. तर x axis वर जो perpendicular draw केला त्याला आपण M म्हणलं, y axis वर draw केला त्याला आपण N म्हणलं. आता त्या पॉइंटचं x axis आणि y axis पासूनचं डिस्टन्स कसं आहे ते कसं काढणार, तर आपण जनरली xy प्लेन मध्ये असेल तर आपला पॉइंट जर P इथं असेल तर हे जे x axis चं डिस्टन्स आपण x ची व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो, y axis चं डिस्टन्स आपण y ची व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो. तो सिमिलर हा जो काही P पॉइंट आहे तो x ऍक्सिस पासून या डिस्टन्स वर हे डिस्टन्स काय होईल, त्याचं y होईल. सो दिस PN इज पॅरलल टू ON, म्हणजे ON पण काय असणार, y असणार. आणि अनदर वे दिस ON इज पॅरलल टू PN, सो ON रिप्रेझेंट x व्हॅल्यू, सो PN इज आल्सो रिप्रेझेंट x व्हॅल्यू. आता हा जो काही तिसरा z ऍक्सिस आहे त्या z ऍक्सिस पासून P पॉइंटचं डिस्टन्स किती असेल, त्या z ऍक्सिस पासून P पॉइंटचं डिस्टन्स काय असेल, r डिस्टन्स असेल. मग इथं ONP हा राइट एंगल ट्रायंगल तयार होईल. ON one side, NP another side and OP is the hypotenuse. So from figure वरून काय, ON is equal to PN is equal to y, ON is equal to PN is equal to x असेल and OP is equal to काय असेल, r असेल. So therefore ट्रायंगल कुठला असेल, ट्रायंगल या ठिकाणी ONP and triangle OLP both are 90 degree angle. These are the right angle triangle. Angle म्हणते जे triangle चे right angle. Angle किती असेल तो 90 डिग्री असेल, ते दोन्ही काय असतील, right angle triangle असतील. मग प्रिन्सिपल ऍक्सिस चं स्टेटमेंट कसं आहे, जर आपला P पार्टिकल XY प्लेन मध्ये आहे आणि ते दोन्ही एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे, तर तिसरा जो काय असतो, तिसरा त्या प्लेन लॅमिनाला काय असतो, त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असतो. The statement is moment of inertia of plane lamina about an axis perpendicular to its subplane is equal to plane lamina म्हणजे आपला axis जर आपला z axis, तर त्या ठिकाणचा जो काही आपला रिझल्टंट आहे Iz is equal to Rx plus Ry. हा रिझल्टंट हा परपेंडिक्युलर ऍक्सिस चा थेरम झाला. Iz is equal to Rx plus Ry is equal to sum of, कुणाची सम आहे, moment of inertia, moment of inertia about two mutually perpendicular axes. X and Y हे पण दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. So about two mutually perpendicular axes congruent with perpendicular axis lying in the plane of laminar body. तर अशा पद्धतीने हा आपला परपेंडिक्युलर ऍक्सिस चा थेरम आहे. हे स्टेटमेंट झालं, लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलं. आता आपल्याला याचा प्रूफ बघायचं आहे. आता मला सांगा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय लिहितो, I is equal to आपण काय लिहितो, m r स्क्वेअर लिहितो. m म्हणजे मास आणि r म्हणजे काय असेल, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग जो काय आपण इथं P पार्टिकल कन्सिडर केलाय, या P पार्टिकलचं मास काय कन्सिडर केले, P पार्टिकलचं मास केलेलं आहे आपण dm, मास ऑफ P पार्टिकल, स्मॉलेस्ट एलिमेंट.
So dm, we consider a big rigid body having mass is m. मग जो काय आपण स्मॉलेस्ट एलिमेंट कन्सिडर केला त्याचं मास काय आहे m आहे. आता मला सांगा तीन ऍक्सिस आहे तर बॉडी आपली एक्स ऍक्सिस भोवती जर रिव्हॉल्व होणार असेल, मी डायग्राम इथे जर बाजूला छोटी काढते, हा आपला y ऍक्सिस हा x ऍक्सिस हा z ऍक्सिस, ठीक आहे. आता समजा आपली एक्स ऍक्सिस भोवतीचा बॉडी रिव्हॉल्व होणार असेल तर एक्स ऍक्सिस म्हणजे अशा पद्धतीने इकडे एक्सटेंड करता येईल. हा आपला एक्स ऍक्सिस झाला, म्हणजे बॉडी आपली एक्स ऍक्सिस भोवती अशा पद्धतीने रोटेट होईल, अशा पद्धतीने रिव्हॉल्व होईल. आपला पी पॉइंट या ठिकाणी आहे ना, या ठिकाणी आपला पी पॉइंट आहे. तर या पी पॉइंटचा एक्स ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स किती असेल, y असणार आहे. पी पॉइंटचा एक्स ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स किती आहे, y डिस्टन्स आहे का, समजतंय का बघा. आपली बॉडी एक्स ऍक्सिस भोवती फिरणार आहे, म्हणजे हा आपला एक्स ऍक्सिस झाला. बॉडी आपली इथे अशी रिव्हॉल्व होणार आहे, मग इथे जर रिव्हॉल्व होत असेल तर तो पी पॉइंट पण रिव्हॉल्व होणार आहे. मग त्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, I is equal to m r² मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे. मास किती असेल त्याचं, मास असेल dm. कुठल्या ऍक्सिस भोवती बॉडी रिव्हॉल्व झालेली आहे, एक्स ऍक्सिस भोवती. मग त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द एक्स ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द y ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द z ऍक्सिस. लक्षात येतंय. मग एक्स ऍक्सिस भोवती बॉडी रिव्हॉल्व होत असेल तर याच्याभोवती अशा पद्धतीने रिव्हॉल्व केली जाईल. इज दॅट क्लिअर. मग बॉडी इथं जर रिव्हॉल्व होत असेल तर त्या पी पॉइंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं सेपरेशन डिस्टन्स किती असेल, यस कळतंय का. त्या पी पॉइंटचं एक्स ऍक्सिस पासून सेपरेशन डिस्टन्स किती असेल सांगा. सेपरेशन डिस्टन्स ऑफ पॉइंट P from the x axis and the distance is, yes guys, the distance is, yes Shreyas, okay, the distance is y. distance किती असणार, y डिस्टन्स असणार. ओके. आता समजा बॉडी आपली जर y ऍक्सिस भोवती फिरते, y ऍक्सिस भोवती फिरते म्हणजे हा आपला y ऍक्सिस आहे, हा y ऍक्सिस घेतलाय. मग y ऍक्सिस भोवती म्हणजे बॉडी अशी फिरणार. आता y ऍक्सिस भोवती म्हणजे बॉडी अशी फिरणार. मग या y ऍक्सिस पासून त्या p पॉइंटचं सेपरेशन डिस्टन्स किती असेल. बॉडी जर आता आपली y ऍक्सिस भोवती फिरणार आहे म्हणजे y ऍक्सिस भोवती म्हणजे अशी फिरणार, x ऍक्सिस भोवती म्हणजे अशी फिरली. यस यस यस, व्हेरी गुड. यस श्रावणी, श्रेयस, y ऍक्सिस पासून, यस प्रतीक्षा, आयुष करेक्ट. तर y ऍक्सिस भोवतीचं बॉडी फिरत असेल तर त्या p पॉइंटचं डिस्टन्स y ऍक्सिस पासून किती असणार आहे, x असणार आहे. व्हेरी गुड. मास तेच dm, सेपरेशन डिस्टन्स झाला. म्हणजे y ऍक्सिस भोवती फिरत असेल तर x डिस्टन्स असणार आहे, x ऍक्सिस भोवती फिरत असेल तर y डिस्टन्स असणार आहे. आता समजा बॉडी आपली z ऍक्सिस भोवती जर फिरत असेल, बॉडी कुठे फिरतेय, जर बॉडी आपली z ऍक्सिस भोवती म्हणजे अशा पद्धतीने फिरणार आहे. बॉडी जर आपली z ऍक्सिस भोवती फिरत असेल तर या z ऍक्सिस पासून त्या p पॉइंटचा डिस्टन्स काय असेल सांगा. फ्रॉम फिगर z ऍक्सिस पासून p पॉइंटचा डिस्टन्स काय असेल. यस भक्ती, व्हेरी गुड. यस यस यस, z ऍक्सिस पासून काय डिस्टन्स असणार आहे, z ऍक्सिस पासून r डिस्टन्स असेल. यस प्रतीक्षा, आर्या, व्हेरी गुड. लक्षात आलं. त्यामुळे कुठल्या ऍक्सिस भोवती बॉडी फिरतेय आणि त्या ऍक्सिस, नो श्रवण, त्या ऍक्सिस भोवती किती डिस्टन्स असेल हे आपल्याला लक्षात आलं का बघा. मग काय आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती असेल. काय फॉर्म्युला आपला, mr². हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपला फॉर्म्युला आहे mr². मग एक्स ऍक्सिस साठी काढूया, y ऍक्सिस साठी काढूया आणि z ऍक्सिस साठी काढूया. ओके. सो फॉर बॉडी रिव्हॉल्विंग around the x axis, body rotating around x axis, जर बॉडी आपली x axis भोवती जर रोटेट होत असेल, x axis भोवती रोटेट होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, x असणार. इफ x axis भोवती रोटेट होते म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन आपला x axis मधनं गेला असणार आणि बॉडी मग त्या ऍक्सिस भोवती रिव्हॉल्व होणार आहे. यस भक्ती, व्हेरी गुड. x axis भोवती रिव्हॉल्व होते. मग त्या पार्टिकलचा मास काय घेतला आपण, मास ऑफ पार्टिकल dm आहे. तो जो काही p पार्टिकल घेतलाय त्याचा मास काय आहे, dm मास आहे. आणि त्या p पार्टिकलचा x ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स काय सांगितलं मगाशी तुम्ही, p पार्टिकलचं x ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स काय होतं, y होतं. फॉर्म्युला mr² आहे ना. यस वर्धा, यस शिवा, फॉर्म्युला काय आहे जोया, mr² आहे. मग y डिस्टन्स झाला, मग y चा स्क्वेअर नको करायला. सो dm * y². श्रेयस प्लस नाही येणार, फॉर्म्युला मल्टिप्लिकेशन मध्ये ना फॉर्म्युला mr² आहे. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ
सेपरेशन डिस्टन्स असं आहे. ऍडिशन नाही आहे, mr स्क्वेअर आहे. मास dm झालं आणि सेपरेशन डिस्टन्स y त्याचा स्क्वेअर y स्क्वेअर. मला सांगा ह्या रिजिड बॉडी मधला फक्त एक p पार्टिकल्स फक्त फिरतोय का अख्खी बॉडी रिव्हॉल्व होतीये? फक्त p पॉइंट रिव्हॉल्व व्हायला लागलाय का होल बॉडी इज रोटेटेड अराउंड द एक्स एक्सिस? यस यस, पूर्ण बॉडी रिव्हॉल्व होते. मग एका पार्टिकलचं मास काय आहे? dm. इट इज अ मास ऑफ अ सिंगल पार्टिकल. मग dm 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 केले की पूर्ण बॉडीचं काय तयार होईल? पूर्ण बॉडीचं मास तयार होईल. म्हणजे हे झालं ऍज अ सिंगल पार्टिकल साठी झालं. मग आपल्याला जर होल बॉडी साठी काढायचं असेल तर Ix इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dm इंटू y स्क्वेअर इक्वेशन. कळतंय का? dm इंटिग्रेशन ऑफ dm इंटू y स्क्वेअर फॉर ए कंप्लीट होल बॉडी रिव्हॉल्विंग अराउंड द एक्सिस ऑफ रोटेशन and which axis is passing through the x axis. Is that clear? लक्षात आलं? समजलं सगळ्यांना? ओके, so this is for x axis, this is for x axis, so this is equation number 1. Now for y axis, okay, y axis साठी जर y axis मध्ये बॉडी जर रिव्हॉल्व होत असेल तर y axis साठी मोमेंट ऑफ इनर्शिया Iy. so त्या p पार्टिकलचा मास काय आहे? dm. y axis पासून त्या पार्टिकलचं डिस्टन्स किती आहे? y axis पासून पार्टिकलचं डिस्टन्स किती आहे? x. यस श्रवण, व्हेरी गुड. डिस्टन्स x झाला स्क्वेअर ऑफ डिस्टन्स dm into x स्क्वेअर. यस समीक्षा, आर्या, व्हेरी गुड बेटा. यस, dm into x स्क्वेअर आला. हे झालं ऍज अ सिंगल पार्टिकल साठी. यस आयुष, ऍज अ सिंगल पार्टिकल साठी. फॉर होल बॉडी साठी काय आहे? फॉर ए कंप्लीट बॉडी इंटिग्रेशन ऑफ dm into x square and this is equation number 2. दोन इक्वेशन्स कळले का सांगा? Is that clear? For x axis and for y axis. X axis पासून डिस्टन्स y असेल, y axis पासून डिस्टन्स x axis. Similarly for z axis. For z axis. Z axis साठी मोमेंट ऑफ इनर्शिया Iz. मास काय असेल? dm. मास आलं. Z axis पासून यस भक्ती आर्या, Z axis पासूनचं डिस्टन्स काय? r आहे ना, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. सो Z axis पासूनचं डिस्टन्स r, सो r स्क्वेअर. लक्षात आलं? हे एका सिंगल पार्टिकल p साठी आहे. बट होल बॉडी इज रिव्हॉल्विंग अराउंड द एक्सिस ऑफ रोटेशन. सो फॉर कंप्लीट बॉडी Iz इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर इंटू dm इंटू r स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. x स्क्वेअर इंटू dm असं लिहिलं तरी चालेल. y square into dm असं लिहिलं तरी चालेल. Iz is, yes Ayush, very good बेटा. yes, so integration of r square into dm. त्याला इक्वेशन नंबर 3 बोलतो. ओके, बट सम फिगर मध्ये काय सांगितलं तुम्हाला की OMP हा राइट एंगल ट्रायंगल आहे. also OMP हा देखील राइट एंगल आहे. आपण m ला आणि n ला इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केलेत ना, m ला आणि n ला परपेंडिक्युलर ड्रॉ केले. OP हा हाइपोटेन्यूस होते. This is one side, this is another side. Is that clear? So by triangle, you consider a triangle ONP. Triangle ONP, it is a right angle triangle. Yes, yes, Joya. ONP हा काय झाला? राइट एंगल ट्रायंगल झाला. मग राइट एंगल ट्रायंगल असेल तर बाय युजिंग पायथागोरस. पायथागोरस यूज करा काय आहे? r² is equal to x² plus y² येईल का? म्हणजे OP² is equal to ON² plus YN². ON² plus PN² plus ON². So by using Pythagoras, r² is equal to x² plus y². Is that clear? समजलं का बघा? मग इक्वेशन 3 मध्ये ज्या ठिकाणी r² दिसतंय त्या r² ला x² plus y² नी रिप्लेस करा. So therefore from equation 3 equation 3 मध्ये r² is replaced by this term. So we get Iz is equal to integration of x² plus y² into dm. r² term is replaced by x² plus y². So integration of any dm ni multiply कराओ bracket ला. So we get integration of x² dm plus integration of y² dm. x² plus y² या टर्म ला इंटिग्रेशन ने काय केलं? ब्रॅकेट ला आपण काय केलं? या ठिकाणी मल्टिप्लाय केलं. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ x² dm प्लस
integration of y square dm. Now from equation 1 and 2, equation 1 integration of y square dm, which is ix, integration of x square dm, that is iy. So therefore from equation from equation 1 and 2, equation 1 and 2 जर आपण ऑब्जर्व केलं तर इक्वेशन 1 and 2 वरून आपण काय लिहिता येईल, iz is equal to iy plus ix. So therefore iz is equal to ix plus iy. This is perpendicular axis theorem. कळा? परपेंडिकुलर ऍक्सिस चा प्रूफ सोपं आहे पण स्टेटमेंट थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे आणि पॅरलल ऍक्सिसचं स्टेटमेंट सोपं आहे पण डेरिव्हेशन इझी आहे पण लेंदी. ओके, गॉट इट? समजलं का मला डेरिव्हेशन? इज दॅट क्लियर? यस. ओके भक्ती. ओके, गुड. ओके समीक्षा, आर्या, संकेत. ओके, व्हेरी गुड संकेत. ओके, यस. सॉरी, अभिषेक केसरकर. ओके 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 भक्ती करते. उन्नती, साक्षी, शार्दुली कदम. ओके प्रतीक्षा. And some students from JEE batch. Is that clear? Okay. बऱ्याच वेळेला बोर्ड एक्झामला 3 मार्क्ससाठी हे डेरिव्हेशन विचारलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. परपेंडिकुलर ऍक्सिस मी शिकवताना ज्या त्या वेळेला कोणते क्वेश्चन्स बोर्ड साठी कसे विचारले गेले हे सांगितलेलं आहे. नाहीतर एक्झामच्या आधी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स द्या म्हणून येऊ नका मागायला. त्यामुळे ज्या त्या वेळेला ते नोट डाऊन करून घ्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत ते. ओके. आता परपेंडिकुलर ऍक्सिस थेरम यूज कुठे करायचा, ह्याचं ऍप्लिकेशन कुठे बघायचं. पीडीएफ मी आज सेंड करणार आहे. ही लास्ट वाली पीडीएफ आज सेंड करते. ह्याच्यामध्ये रोटेशनल डायनामिक्स मधला हा जो परपेंडिकुलर ऍक्सिस थेरम आणि नेक्स्ट वन कन्सेप्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शी ऑफ डिस्क. दोनच कन्सेप्ट आपले राहिले होते की ती पीडीएफ मी आज सेंड करते. ऑफिशियली आपली बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू जे कन्सेप्ट आहेत त्या सगळ्याची पीडीएफ तुम्हाला आज मिळून जाईल. पण उद्याच्या लेक्चर पासून किंवा तो डिस्कचा कन्सेप्ट झाल्यानंतर बाकीचे जे कन्सेप्ट रिवाइज करणार किंवा रोलिंग मोशन वगैरे घेणार ते बोर्ड साठी येणार नाहीये. पण तुम्हाला माहित असावं म्हणून मी फक्त एक्सप्लेन करणार. ठीक आहे. सो दिस इज अवर परपेंडिकुलर ऍक्सिस थेरम. आता परपेंडिकुलर श्रवण रोटेशनलचे 3 होणार पण सर्क्युलरचे ऑलरेडी पाठवले ना एक नोटबुक मी पीडीएफ सेंड केली होती. नोट्स म्हणजे नोटबुक ही पीडीएफ करून पाठवली होती. सर्क्युलर मोशनची एक सेपरेट अख्खी असेल आणि रोटेशनल डायनामिक रोटेशन मोशनचे 3 असतील. ठीक आहे. तर हा जो काही परपेंडिकुलर ऍक्सिस थेरम आहे त्या परपेंडिकुलर ऍक्सिस थेरम अप्लाय कुठे करायचा. तर आता लास्ट टाइम पण मी बोलले समजा आपण रिंग घेतला. ही समजा आपली रिंग आहे. ओके, दिस इज अ रिंग. हा रिंगचा काय झालं आपला, हा रिंगचा काय आहे, सेंटर आहे. रिंगच्या सेंटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, रिंगच्या सेंटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr² असतो. मग आता या रिंग मध्ये हा असेल तो काय असेल आपला हॉरिझॉन्टल डायमीटर एक्स ऍक्सिस असेल. यस आयुष, हा असेल आपला हॉरिझॉन्टल डायमीटर असेल. हा वाला असेल तो आपला वर्टिकल डायमीटर असेल आणि हा जो काही सेंटर आहे तो सेंटर म्हणजे कसं असणार आहे परपेंडिकुलर झेड ऍक्सिस ला. मी लास्ट टाइम पण मी तुम्हाला दाखवलेलं होतं बघा, आठवतंय का? मी याच्यावर काढून दाखवते तुम्हाला पेजवर एका. ऍक्च्युअली आपण रिंग म्हणजे कळते ना बांगडी वगैरे आपण असते ती रिंग आहे आपली त्या ठिकाणी. आता समजा आपण रिंगचं कन्सिडर करताना बघा, समजा ही आपली काय आहे रिंग आहे.
बरोबर. हा आपला काय झाला, हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स ऍक्सिस झाला. दिसतंय का सगळ्यांना? हा आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स ऍक्सिस झाला. हा सेंटर ना. हा आपला काय झाला, हा वर्टिकल ऍक्सिस आपला वाय ऍक्सिस झाला. हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स ऍक्सिस, हा वर्टिकल ऍक्सिस वाय ऍक्सिस. एक्स आणि वाय हे दोन्ही एकमेकांना कसे असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. आणि हे दोन्ही त्या रिंगचे काय झाले, डायमीटर झाले. हे दोन्ही त्या रिंगचे डायमीटर झाले. हा आपला काय आहे, हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स ऍक्सिस. डायमीटर कळतंय ना, डायमीटर. आणि हा आपला वर्टिकल ऍक्सिस काय असेल, वाय ऍक्सिस असेल. हे दोन्ही एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आणि झेड ऍक्सिस म्हणजे हा असा असणार. हा झेड ऍक्सिस म्हणजे पेन जर मी आरपार घालवला तर काय तो सेंटर, त्या रिंगच्या सेंटर मधून जाईल ना, तो ह्या साईडने पेन बाहेर येईल ना, रिंगच्या सेंटर मधून जाईल. म्हणजे हा ऍक्सिस कुठला झाला, हा झेड ऍक्सिस झाला का, कळलं का? तर हा जो पेन आहे की जो त्या रिंगच्या कुठून पास होणार आहे, सेंटर मधून पास होणार आहे. तर हा काय झाला, आपला झेड ऍक्सिस झाला. तर एक्स वाय आणि झेड हे तिन्ही ऍक्सिस एकमेकांना कसे दिसतात सांगा, डायग्राम मध्ये दिसतंय ना व्यवस्थित. एक्स वाय झेड हे तीन एकमेकांना कसे दिसतील, परपेंडिक्युलर दिसतील का? मग हा जो काही सेंटर आहे आपला पेन दाखवलेला आहे, या सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा सेंटर म्हणजे काय असणार, आपला झेड वाला असणार. सेंटर म्हणजे आपला झेड वाला असणार. आता एक्स आणि वाय हे दोन्ही काय झाले, आपले डायमीटर झाले ना. मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डायमीटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग एक्स ऍक्सिस हा पण डायमीटर आहे, वाय ऍक्सिस हा पण डायमीटर आहे, आणि झेड ऍक्सिस हा काय आहे, आपला सेंटर. कळतंय, लक्षात येतंय? मग आता मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, आणि त्याला असणार आहे तो मधून पास होणार, तो काय असणार आहे, सेंटर असणार. हे तिन्ही एकमेकांना कसे झाले, परपेंडिक्युलर झाले. मग परपेंडिक्युलर ऍक्सिसचा थेरम कसा आहे, Iz is equal to Ix plus Iy, Iz is equal to Ix plus Iy. तर मला सांगा, एक्स ऍक्सिस म्हणजेच काय आहे, आपला डायमीटरचा आहे. वाय ऍक्सिस म्हणजेच काय आहे, वाय ऍक्सिस पण काय आहे, आपला डायमीटर आहे. आणि झेड ऍक्सिस कुठला, आपला झेड ऍक्सिस काय आहे, आपला सेंटर आहे. मग हा डायमीटर 2 टाइम्स ऑफ डायमीटर होईल का? सेंटर साठीचा फॉर्म्युला काय, सेंटर साठीचा फॉर्म्युला एम स्क्वेअर होईल का? सो देयरफॉर हा डायमीटर हा 2 इकडे डिनॉमिनेटर येईल का? सो एम स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. तर हा रिंग साठी जर बॉडी डायमीटर भोवती जर फिरत असेल, डायमीटर भोवती म्हणजे इथाशी फिरणार, सेंटर भोवती म्हणजे इथाशी फिरणार. तर डायमीटर भोवती जर बॉडी फिरत असेल त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, एम स्क्वेअर बाय 2 असतो. नेहमी लक्षात ठेवायचं, इट्स मोस्ट इम्पॉर्टंट, जो काही तुमचा सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला असेल त्याच्यापेक्षा डायमीटरची व्हॅल्यू नेहमी हाफ असते. सेंटर पेक्षा डायमीटरची व्हॅल्यू नेहमी हाफ असते. लक्षात आलं? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कुठे यूज करायचं ते कळलं का बघा. मग तुमचं काही असेल, समजा आपण डिस्क घेतलं, डिस्क पण अशीच आहे ना डायग्राम. आता डिस्क म्हणजे जे आपण पूर्वी व्हिडिओ प्लेअर मध्ये वगैरे जे काही मूवीज बघताना ज्या काही सीडी वगैरे प्लेस करायची ना, ती म्हणजे डिस्क झाली. तर आपण समजा जर आपण डिस्क घेतली असेल, ही आपली काय आहे, डिस्क आहे. हा डिस्कचा काय असणार आहे, सेंटर असणार. सेम ऍज लाईक मगाशी जसं होतं तोच कन्सेप्ट. हा डिस्कचा काय झाला, सेंटर झाला. तर हा आपला काय झाला, डिस्कच्या सेंटर साठीचा फॉर्म्युला असतो एम स्क्वेअर बाय 2. हा कसा आला ह्याचं प्रूफ बघायचं आहे सिलेबस मध्ये आपल्याला. डिस्कच्या सेंटर साठीचा फॉर्म्युला किती असतो, एम स्क्वेअर बाय 2 असतो. हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ऍक्सिस झाला. हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजे हा काय झाला, हॉरिझॉन्टल डायमीटर झाला. हा वाला झाला तो, हा वर्टिकल डायमीटर झाला. बोर्डवर 2D मध्ये 3D डायग्राम अशा पद्धतीने प्रेझेंट करता येते, पण मगाशी पेजवर मी घेऊन दाखवली ती अशा पद्धतीने असेल. एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, आणि हा सेंटर मधनं पास होणार तो कोणता असेल, तुमचा झेड ऍक्सिस. आता दिसतंय की नाही, तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर. म्हणजे आलं का लक्षात? हा झेड म्हणजे काय असतो, आपलं सेंटर असतो, आणि एक्स आणि वाय हे दोन्ही काय असतात, डायमीटर असतात.
कळतंय का तुम्हाला? ही मी आता पेजवर काढलेली डायग्राम 3D वाली ही कळते का बघा? हे प्रेझेंट केलेलं कळतंय का बघा? मग तुम्हाला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम लक्षात येईल. ओके, या जोया वर्धा. ओके गुड. मग आता आपला हा y ऍक्सिस म्हणजे काय झाला? हा पण डायमीटर झाला आणि हा z ऍक्सिस म्हणजे काय असणार आहे? हा असेल तो सेंटर असेल. मग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम iz is equal to ix plus iy. x and y both are diameter, one of horizontal, one of vertical diameter. ic is center, 2 times of diameter. मग सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr² divided by 2. हा सेंटर साठीचा कुणाचा? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग हा 2 इकडे डिनॉमिनेटर लिहाय ना, सो डायमीटर साठी काय येईल? मग mr² by 4. हा 2 to 4 होईल का नाही? मग जो काही सेंटरची व्हॅल्यू असेल, सेंटर पेक्षा डायमीटरची व्हॅल्यू काय असते? नेहमी हाफ असते. लक्षात येतंय? समजतंय का? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कसा अप्लाय करायचा ते मी एक्सप्लेन केलेलं. इज दॅट क्लिअर? ओके गाइस? ओके ओके गुड. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज, आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क दिलेले. बरेच शेप आहेत. रॉड आहे, रॉड साठी 2 कंडिशन. रिंग आहे, रिंगचे 4 कंडिशन. डिस्क आहे, डिस्कचे 4 कंडिशन. सिलेंडर आहे, सिलेंडरचे 2 कंडिशन आणि सॉलिड स्फिअर साठी 2 कंडिशन. अशा टोटल नियर अबाउट 12 to 13 कंडिशन्स आहेत की जे जुन्या सिलेबस मध्ये डिटेल मध्ये प्रूफ साठी होते. ऍज पर न्यू सिलेबस फक्त तुमच्या बुक मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क एवढा एकच एक्सप्लेन करून दिलेला आहे. तर टेक्स्टबुक प्रमाणे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते कशा पद्धतीने मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला जातो. आणि इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट डेरिवेशन फॉर 4 मार्क्स बोर्ड पॉइंटर. ओके, सो फॉर 4 मार्क्स व्यवस्थित. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा काढायचा? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. आता कॅल्क्युलेट करताना आपण सेंटरचा काढणार, त्याच्यावरून डायमीटरचा असेल, टँजंटचा असेल, टँजंट आणि परपेंडिक्युलरचा असेल, पॅरलल टू द डायमीटर असेल. बाकीचे सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला परपेंडिक्युलर आणि पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करून कॅल्क्युलेट करता येतो. आपण नेहमी कॅल्क्युलेट करताना सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करतो. आणि मग आता जे काय पॅरलल आणि परपेंडिक्युलरचे जे काय थेरम बघितले त्याचा यूज केला की बाकीच्या सगळ्या कंडिशन साठी असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. लक्षात आलं? करूया सॉल्व मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. आता मगापासून तुम्हाला सांगते की रिंगचा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो सेंटर साठी रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? सेंटर साठी रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² असतो. हा रिंगचा सेंटरचा तो कसा आला त्याचं एक डेरिवेशन. ठीक आहे, आता आपण समजा एक डिस्क कन्सिडर केलं. ओके, ही काय कन्सिडर केली आपण? एक डिस्क कन्सिडर केली आहे. मला सांगा डिस्क आणि रिंग मधला फरक कळतो ना? रिंग म्हणजे आपली बांगडी वगैरे जी काय असते मधून पोकळ असते ना, फक्त अशा पद्धतीने असते ना. ही रिंग झाली आपली. ठीक आहे, आणि डिस्क म्हणजे मधून पोकळ असणार नाहीये, सॉलिड सरफेस असणार आहे, त्याला डिस्क म्हणणार आपण. आता ही जी काय आपली डिस्क आहे, हा डिस्कचा काय आहे? सेंटर काय असेल? सेंटर ऑफ डिस्क. हे काय असणार आहे? त्या डिस्कची काय असेल? रेडियस किती असेल? r, रेडियस ऑफ डिस्क. मला सांगा की ही आपली एक रिंग झाली. अशा जर आपण नंबर ऑफ रिंग जर आपण जॉईन केलं तर काय तयार होईल आपली? रिंग आणि डिस्क मधला फरक कळतो ना? रिंग म्हणजे आपली बांगडी वगैरे जे काय मधून पोकळ असेल, एम्प्टी स्पेस असेल, आणि डिस्क म्हणजे काय की सॉलिड फॉर्म असेल. बरोबर? मग अशा आपण नंबर ऑफ रिंग जर आपण जॉईन करत गेला आणि त्यापासून नंबर ऑफ रिंग पासून काय तयार होईल? अशा पद्धतीने डिस्क तयार होईल का? नंबर ऑफ रिंग जर आपण अशा पद्धतीने कनेक्ट केला तर काय तयार होईल? आपली डिस्क तयार. कळतंय का? डिस्क आणि रिंग मधला फरक कळतोय का? आता इथे दाखवताना मी ही आपली काय आहे? डिस्क आहे. आता डिस्क ओ काय आहे? सेंटर आहे. डिस्कचा सेंटर आहे आणि आर आहे त्या डिस्कची रेडियस असेल. सो कॅपिटल एम मास ऑफ
म्हणूया. म्हणजे डिस्क साठी आणि रिंग साठी. डिस्क कुणापासून तयार होते? नंबर ऑफ रिंग पासून तयार. आणि डिस्क बद्दल बघा, m काय असेल? त्या डिस्कचा मास असेल, मास ऑफ डिस्क असेल. कॅपिटल R काय असेल? रेडियस ऑफ डिस्क असेल, रेडियस ऑफ डिस्क. आता ही जी काय डिस्क तयार झाली आहे, ही डिस्क कशापासून तयार झाली आहे? नंबर ऑफ रिंग पासून डिस्क तयार झाली आहे, बरोबर का? म्हणजे अशा आपण जर नंबर ऑफ रिंग जर अशा जॉईन करत गेलो तर काय तयार होईल? डिस्क तयार होईल की नाही? नंबर ऑफ रिंग जॉईन केलं तर काय तयार होते? नंबर ऑफ रिंग जॉईन केल्यानंतर डिस्क तयार. नंबर ऑफ रिंग कनेक्ट केल्यानंतर काय तयार होते? डिस्क तयार होते. तर ह्या ज्या काही आता त्या ज्या काही समजा ही जी आपली टोटल डिस्क आहे त्याच्या रिंग्स कुठून तयार होणार? सेंटर पासून अशा होणार, ठीक आहे. मग प्रत्येक रिंगची रेडियस सेम असेल का डिफरंट असेल सांगा? प्रत्येक रिंगची रेडियस सेम असेल का डिफरंट असेल? यस, डिफरंट असणार. तर ही जी का आपण त्यापैकी एक रिंग आपण कन्सिडर करू. त्या ज्या काही आपल्या नंबर ऑफ रिंग्स आहेत त्यापैकी आपण एक रिंग जर कन्सिडर केली, एक काय केली? एक रिंग आपण कन्सिडर केली. आता ही जी काय रिंग आहे या रिंगची रेडियस काय असेल? स्मॉल r असेल. डिस्कची रेडियस कॅपिटल R. अशा नंबर ऑफ रिंग्स आपण जर जॉईन केलं तर काय तयार होईल? आपली डिस्क तयार होईल. तर त्यापैकी त्या रिंग जी काही एक रिंग आपण कन्सिडर केली त्या एका रिंगची रेडियस काय असेल? स्मॉल r असेल. मी रेडियस म्हणजे ॲज लाईक अ बँगल सांगितलं ना, तर त्याची जी काय असेल समजा आपली आता ही रिंग असेल, ही आपली काय आहे? रिंग आहे. हा रिंगचा सेंटर म्हणजे रिंगची काय झाली? रेडियस. आणि रिंगला हा काय असतो? हा काय असतो? रिंगचा थिकनेस असतो की नाही? रिंगला आता मला निघत नाहीये, हा जो काय हा काय असणार आहे? रिंगचा थिकनेस असणार आहे. म्हणजे r काय झाली? त्या रिंगची रेडियस झाली. आणि हा जो काय पार्ट आहे हा पार्ट म्हणजे त्या रिंगचा काय झाला? थिकनेस झाला. dr थिकनेस ऑफ रिंग झाली. कळतंय? dr थिकनेस ऑफ रिंग झाली. मग अशा नंबर ऑफ रिंग जर आपण सेंटर पासून जॉईन करत गेलो तर काय तयार होते? आज आपली कंप्लीट डिस्क तयार. लक्षात आलं का सांगा? रिंगचं कॉम्बिनेशन केल्यानंतर डिस्क कशी तयार होते हे कळलं का सांगा आधी? ओके, हे क्लिअर झालं सगळ्यांना? येस, ओके आयुष, आर्या, ओके, व्हेरी गुड. आता जे डिस्क साठी लिहिले तेच आता कुणासाठी लिहिणार आपण? रिंग साठी लिहिणार. डिस्क मोठी ना आणि त्यातली एक रिंग कन्सिडर केली तर एका रिंगचा मास काय असेल? आपण त्याला स्मॉल m कन्सिडर करू, dm कन्सिडर करूया. मास ऑफ रिंग, मास ऑफ स्मॉलेस्ट एलिमेंट म्हणा किंवा मास ऑफ रिंग. आता रिंग आपण सगळ्या रिंग नाही घेतल्या, एकच रिंग घेतली. मास ऑफ रिंग असेल स्मॉल r काय असणार आपला? स्मॉल r. रेडियस ऑफ रिंग असेल, त्या रिंगची रेडियस काय घेतली आपण? स्मॉल r. आणि dr काय आहे? dr is thickness of ring असेल. dr काय आहे? थिकनेस ऑफ रिंग. त्या रिंगचा थिकनेस किती आहे? dr त्या रिंगचा थिकनेस असेल. हे कळलं का बघा? लक्षात आलं? मग सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क आपल्याला काढायची, दोघांची पण काढायची. सरफेस डेन्सिटी, सरफेस डेन्सिटी सिग्मा म्हणतो आपण त्याला. फॉर्म्युला माहिती आहे का कुणाला? सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे? सरफेस डेन्सिटी इलेक्ट्रोस्टॅटिक लेसन झाला असेल ना? सरफेस डेन्सिटी इलेक्ट्रोस्टॅटिक लेसन झालाय ना श्रेयस? चार्ज पर एरिया. ओके, आता इथं आपल्याला सरफेस डेन्सिटी ही इन टर्म्स ऑफ चार्ज मध्ये झाली. ओके बघा, आता आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं सरफेस डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन एरिया. सरफेस डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन एरिया. मग याचा तुम्हाला सांगा डिस्कचा मास काय आहे? कॅपिटल M डिस्कचा मास आहे. डिस्कचा एरिया किती असतो? एरिया ऑफ डिस्क पाय r स्क्वेअर ना. एरिया ऑफ डिस्क पाय r स्क्वेअर. डिस्कची रेडियस काय आहे? कॅपिटल R. सो एरिया काय झाला? एरिया झाला पाय r स्क्वेअर झाला. सो कुणासाठी? हे झालं डिस्कसाठी. सरफेस डेन्सिटी डिस्कची, मास पर युनिट एरिया, मास डिस्कचे m आहे, रेडियस डिस्कची r आहे. सो पाय r स्क्वेअर.
जसं डिस्क साठी सरफेस डेन्सिटी काढलाय तशीच सरफेस डेन्सिटी कुणासाठी काढायची रिंग साठी काढायची. ओके सो सरफेस डेन्सिटी फॉर रिंग, सरफेस डेन्सिटी फॉर रिंग अगेन सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया, मास अपॉन एरिया. रिंगचं मास काय आहे? रिंगचं मास असेल dm असेल, रिंगचं मास असेल dm आणि एरिया पाय r स्क्वेअर. भक्ती रिंगचा एरिया काय? रिंगचा एरिया काय असतो सांगा? रिंगचा एरिया काय असतो? एरिया ऑफ रिंग एकच पार्ट घेतला ना तर एरियाला आपण काय म्हणूया म्हणतात dA म्हणूया. एरिया ऑफ रिंग स्मॉलेस्ट एलिमेंटचा एरिया. मला सांगा रिंगचा एरिया काय असतो? हा एनी गेस? एरिया ऑफ रिंग नो आयडिया. रिंग आपली अशी असते ना, अशा पद्धतीने रिंग ना आपली. हा असतो रिंगचा काय झाला रेडियस आणि हे असते काय असतं थिकनेस ना. मग एरिया असतो त्या रिंगचा 2 पाय r into dr. सर्कम्फरन्स 2 पाय r into थिकनेस dr. एरिया ऑफ रिंग लक्षात येतंय का? एरिया ऑफ रिंग 2 पाय r dr. 2 पाय r सर्कम्फरन्स dr काय असेल थिकनेस असेल. कळलं का रिंगचा एरिया? एरिया ऑफ रिंग 2 पाय r dr. मग व्हॅल्यू पुट करूया. मास काय आहे dm, एरिया काय आहे 2 पाय r dr. हे कुणासाठी? रिंग साठी. हे कुणासाठी? डिस्क साठी. नंबर ऑफ रिंग पासून काय तयार होते? डिस्क तयार होते. मध्ये आपण एका रिंगचं काढलं, अशा नंबर ऑफ रिंग जॉईन करणार मग त्याचे इंटिग्रेशन घ्यायचं, मग आपल्याला डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया. हे कळलं? रिअरेंज करूया. dm इज इक्वल टू काय आहे सिग्मा इनटू 2 पाय r dr. ही जी काय रिंग आहे त्या रिंगचं मास किती असेल एवढा असेल. सिग्मा इनटू 2 पाय r dr मास ऑफ रिंग. परत सांगते की डिस्क आपण कन्सिडर केले. हा डिस्कचा हा काय आपला सेंटर आहे. तर जो काय आपला ऍक्सिस पास होणार आहे त्या सेंटर मधून आपला ऍक्सिस पास झाला. मग बॉडी किंवा ही जी काय डिस्क आहे या सेंटर भोवती जर फिरत असेल तर त्यावेळेला मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल हे आपण कॅल्क्युलेट करतो. तर डिस्कचा मास कॅपिटल एम आहे, डिस्कची रेडियस कॅपिटल आर आहे, सरफेस डेन्सिटी मास पर युनिट एरिया, एरिया असेल डिस्कसाठी पाय स्क्वेअर. पण डिस्क तयार होताना नंबर ऑफ रिंग पासून डिस्क तयार होते. त्यातली एक रिंग आपण कन्सिडर केले ज्याचा मास dm असेल, रेडियस ज्याची स्मॉल r असेल आणि त्या डिस्कचा थिकनेस असेल dr असेल. मग आता आपण त्या डिस्कचा रिंगचा एरिया काय असेल 2 पाय r into dr सर्कम्फरन्स into थिकनेस. आता डिस्कचा रिंगचा काय असणार आहे एरिया असणार. सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला मास पर युनिट एरिया. ही जी काय जसा सरफेस डेन्सिटी डिस्क साठी काढली तशी सरफेस डेन्सिटी रिंग साठी काढणार. रिंग साठी मास dm आहे, एरिया 2 पाय r dr. रिअरेंज केला फॉर्म्युला dm इज इक्वल टू सिग्मा इनटू 2 पाय r dr. हे आपलं इक्वेशन. इज दॅट क्लिअर? समजलं का बघा इक्वेशन? राहिलेले जे काही डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. सोपं आहे. आता इथे जे आन्सर्स फक्त इंटिग्रेशन घ्यायचं, mr स्क्वेअर फॉर्म्युला घ्यायचं, याचे इंटिग्रेशन घ्यायचं. ओके लिहिणार असेल 1 मिनिटामध्ये लिहून घ्या. आता जी पीडीएफ सेंड करणार त्या पीडीएफ मध्ये ऑलरेडी लिहिलेलं असेल. तुम्हाला लिहायचं असेल तर पटकन लिहून घ्या. इथं आपण थांबतो. राहिलेलं जे डेरिव्हेशन आहे ते नेक्स्ट लेक्चरला बघा, लेक्चर नंबर 16 मध्ये. दिस इज लेक्चर नंबर 15. ओके इफ यू एनी डाउट इन टुडेज लेक्चर